गंगा कपाटाला टेकून उभी होती आणि विक्रम तिच्या अगदी जवळ होता. त्यांचे श्वास एकमेकांना जाणवत होते. दोघांचे हृदय प्रचंड वेगाने धडधडत होते. विक्रम तिच्या मानेजवळ आपले खोल श्वास सोडू लागला. गंगेचे हात आपोआप विक्रमच्या खांद्यावर गेले आणि तिने हलकासा हुंदका भरला. ती पूर्णपणे शहारून गेली होती. विक्रम हलकासा हसला आणि लगेच मागे हटला, ज्यामुळे गंगा एकदम आश्चर्यचकित झाली. तिने प्रश्नार्थक नजरेने विक्रमकडे पाहिले. विक्रमने आपला कुर्ता उचलून घातला आणि हसून म्हणाला, "काय झाले? असे काय बघत आहेस मला?" गंगा लगेच म्हणाली, "काही नाही. तुम्हाला तुमचे कपडे मिळाले ना? आता मी जाऊ?" विक्रम हसून म्हणाला, "नाही, अजून परवानगी दिली नाही मी तुला." गंगा पटकन म्हणाली, "पण आता तुमचे काम तर झाले ना? मग आता तुम्ही मला इथे का थांबवू इच्छिता? मला जायचे आहे. मलाही तयार व्हायचे आहे. मलाही तर सगळ्यांसोबत मंदिरात." हे बोलते वेळी ती शांत झाली. विक्रम हसला. "विक्रम, मी कधी म्हटले की तुला सगळ्यांसोबत मंदिरात नाही जायचे? पण याचा अर्थ हा नाही ना की तू माझ्याकडे लक्ष देणार नाहीस. मलाही मंदिरासाठी तयार व्हायचं आहे आणि काय माहिती मला कधी कोणत्या गोष्टीची गरज पडेल. म्हणून बस तू इथे उभी राहा." गंगाने तोंड वाकडं केले, पण काही बोलली नाही. ती आता शांतपणे तिथेच उभी राहिली आणि विक्रमने आपला पैजामा घातला. विक्रम तिची प्रतिक्रिया बघत होता. त्याने आपल्या कुर्त्याचे बटन घट्ट पकडून तोडले. विक्रम पटकन म्हणाला, "माझ्या कुर्त्याचे बटन तुटले आहे. जरा हे लावून दे." गंगा लगेच सुई धाग्याचा बॉक्स घेऊन परत आली. "गंगा, तुम्ही कुर्ता काढून द्या जेणेकरून मी बटन लावू शकेल." विक्रम, "पण मी कुर्ता नाही काढू शकत. मला बाहेर जाण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे तुला असेच बटन लावावे लागेल." गंगा, "पण मी असे बटन लावणार नाही राजे. तुम्हीही जाणता की हे बटन लावणे सोपे नसणार." विक्रम, "काय? म्हण आपल्या मनाची गोष्ट." गंगा, "तुम्ही मला कुर्ता काढून देऊन टाका राजे. मी तो शिवून टाकेन." विक्रम, "तेच मी तुम्हाला सांगत आहे की माझ्याकडे यासाठी वेळ नाहीये." गंगा, "तर तुम्ही दुसरा कुर्ता घालून घ्या." विक्रम, "मी तुला आज्ञा दिली आहे गंगा की तू माझ्या कुर्त्याचे बटन लाव. जर तुला माझी आज्ञा मानायची नसेल तर सांगून दे." गंगा आता शांतपणे पुढे सरकली. तिने सुई धागा घेतला आणि विक्रमच्या कुर्त्याचा किनारा पकडला. विक्रमची नजर तिच्यावर गहन झाली. "विक्रम, काय झाले? काही त्रास आहे काय?" गंगा लगेच म्हणाली, "बिलकुल नाही." विक्रम आता तिला काही बोलू शकला नाही. पण अचानक गंगेची चित्कार निघाली, कारण विक्रमने तिच्या कमरेवर आपला हात ठेवला होता. विक्रम तिच्याकडे बघत, "आता तुझे हात थाटणार नाहीत." गंगा, "जाणून बुजून त्रास देत आहेत का तुम्ही मला राजे? एका दासीला या प्रकारे स्पर्श करणे तुम्हाला नाही वाटत की चुकीचे आहे?" विक्रम हसून, "जर चुकीचे आहे तर जा, जाऊन महालात जाहीर करून ये की तुला तुमच्या राजांनी चुकीच्या प्रकारे स्पर्श केला. मलाही शिक्षा मिळेल." त्याच्या बोलण्यावर आता गंगा बस त्याच्याकडे बघतच राहिली. कसेबसे तिने ते बटन लावले. "गंगा, आज तर मी तुमची आज्ञा मानली राजे. पण तुम्हाला एक विनंती करेन की पुढच्या वेळेस तुम्ही हे सर्व काम तुमच्या होणाऱ्या अर्धांगिनीला, आरतीला सांगा. असे एका दासीने राजांना स्पर्श करणे बरोबर नाही. खैर, आता मी चालते. परवानगी द्या." हे बोलून तिने तो सुई धाग्याचा बॉक्स जागेवर ठेवून दिला. विक्रम आता पुन्हा एकदा तिच्याकडे पाहू लागला. गंगा त्याच्या डोळ्यापासून दूर झाली आणि विक्रम लवकर तयार होऊ लागला. गंगा आपल्या खोलीत आली आणि तोंड वाकडं करत म्हणाली, "आले मोठे माझ्याकडून बटन लावून घेणारे. आपल्या तुटलेल्या बटनासाठी होणाऱ्या बायकोला का नाही सांगितले? मला का सांगितले? दासी आहे मी, कोणी पत्नी नाही जी अशी कामे करेल." ती आरशासमोर उभी राहिली. तिला विक्रमचा स्पर्श अजूनही आपल्या शरीरावर जाणवत होता. ते गरम श्वास जे तिने मानेवर अनुभवले होते, त्यांनी जणू तिचा प्राण काढला होता. तिने मानेला स्पर्श केला आणि मग हलकेसे हास्य उमटले. कोणावर आपला भाव सोडण्यासाठी ओठांनी चुंबन घेणे गरजेचे नाही, ही गोष्ट विक्रमने पूर्णपणे सिद्ध केली होती. ती आता आरशासमोरून फिरली आणि स्वतःवर रागवत म्हणाली, "वेडी झालीस काय तू गंगा? जो हे सर्व विचार करत आहेस तो आता तुझा राजा नाहीये. तो तुझ्यासाठी फक्त राजा आहे. त्यांच्यावर फक्त आणि फक्त त्यांच्या अर्धांगिनीचाच हक्क असेल." हे बोलते वेळी तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते. तेव्हाच दरवाजाजवळ पावलांची आहट झाली आणि तिने वळून दरवाजाकडे पाहिले. गंगा आरशासमोर उभी तयार होत होती. तेव्हाच दरवाजाजवळ पावलांची चाहूल लागली. गंगाने वळून दरवाजाकडे पाहिले तर तिथे शिवानी उभी होती. शिवानी आत आली. "शिवानी, गंगा दीदी
तुम्ही किती सुंदर दिसत आहात. म्हणजे सुंदर तर तुम्ही नेहमीच दिसता, पण आज तर पुरा कहर करत आहात. जर राजे हुकूम तुम्हाला असे बघतील तर काय हालत होईल त्यांची." हे बोलत असतानाच गंगा तिच्याकडे घुरून बघू लागल्यावर ती अचानक शांत झाली. शिवानी पटकन म्हणाली, "माफ करून द्या गंगा दीदी, पण तुम्हाला इतक्या वर्षापासून राजांच्या नावाने चिडवण्याची सवय आहे. त्यामुळे ती सवय लवकर जाणार नाही." गंगा लगेच म्हणाली, "काही हरकत नाही. पण वारंवार ही चूक नको होऊ देऊ शिवानी, कारण ही चुकीचे आहे. माझे त्यांच्यासोबत नाव जोडणेही आता बरोबर नाही." हे बोलून ती परत आरशाकडे वळाली, कारण तिचे बाकी सर्व आवरले होते. फक्त कानातले घालायचे राहिले होते. आता तिने आरशासमोर ठेवलेली आपली चांदीबाळी झुमकी उचलली आणि कानात घातली. तेव्हा ती आणखीनच सुंदर दिसू लागली. सौंदर्य क्षणभर स्वतःवर अहंकार करेल इतकी सुंदर गंगा होती. गंगेच्या मनात आता काही वेळापूर्वीचे चित्र फिरले. जेव्हा विक्रम तिच्या जवळ येत होता, तो तिला विचित्र नजरेने बघत होता. कदाचित त्या नजरेत वासना होती. त्या क्षणाची आठवण करून तिच्या डोक्यात शिवानीची गोष्ट घुमली. "जर राजे तुम्हाला बघतील तर काय हालत होईल त्यांची." ती स्वतःशीच बोलली. "तर काय राजे मला त्या नजरेने म्हणून बघत होते कारण मी सुंदर दिसत होती. पण मी त्यांना सुंदर का दिसू? मी आता त्यांची कोणी लागत नाही ना. त्यांच्यासाठी तर मी परकी आहे आणि मी फक्त एक दासी आहे. तर ते भला एका दासीकडे वासनापूर्ण नजरेने का बघतील?" हे बोलते वेळी ती मनातल्या मनात काय काय विचार करत होती माहीत नाही. शिवानीने तिला शांत बघून म्हटले, "आणखीन किती वेळ लागेल गंगा दीदी? बाकी सर्व लोक महालाच्या सभामंडपात जमा झाले आहेत. आपल्याला मंदिरासाठी निघायचे आहे ना?" गंगा हसले आणि म्हणाली, "मी तयार आहे." हे बोलून तिने आपला घागरा हलकासा वरच्या दिशेने उचलत शिवानीसोबत बाहेरच्या दिशेने निघाली. ती तिला घेऊन बाहेर आले तर पाहिले की सर्व लोक महालाच्या सभामंडपात उभे होते आणि त्यांच्यात विक्रम देखील सामील होता. आरती सुद्धा तिथे उभी होती आणि जांभळ्या देत होती. तिला खूप जोरदार झोप आली होती. गंगा सुद्धा तिथे येऊन उभी राहिली. जेव्हा वर्षा तिच्याकडे बघत म्हणाली, "तू इथे का आलीस? सर्व दासींना आमच्या सोबत जाणे आवश्यक नाही. काही दासींनी महालात राहायला पाहिजे, जेणेकरून ते मागे सर्व काही काम सांभाळू शकतील. तेथील स्वच्छता आणि प्रत्येक गोष्ट बघू शकतील." ती बोलत असतानाच विक्रम म्हणाला, "या सर्व कामासाठी आणखीन खूप दासी आहेत. मी इच्छितो की गंगा आरतीसोबत राहावी, जेणेकरून तिला एकटे वाटणार नाही." गंगा आणि शिवानी आरतीसोबत असतील तर चांगले होईल आणि मला नाही वाटत माझ्या या निर्णयाने कोणाला काही अडचण असेल. त्याच्या गोष्टीवर वर्षाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि लगेच हसून म्हणाली, "नाही बाळा, मला तुझ्या निर्णयाने काही समस्या नाही." हे बोलून तिने एकदा गंगाकडे पाहिले. लगेच पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर फिक्कटसे हास्य आले. ती लगेच मनातल्या मनात म्हणाली, "मी तर स्वतः इच्छिते की गंगा आमच्यासोबत कुलदेवतेच्या मंदिरात जावी. आधी तर मी तुम्हाला गंगापासून दूर करू इच्छित होते विक्रम, पण आता आता तर मी स्वतः इच्छिते की तुम्ही दोघे जवळ या." "पण का? हा विचार तू करूही शकत नाहीस." हे बोलते वेळी तिच्या चेहऱ्यावरील हास्य खूपच तिरकस झाले होते. गंगाने आपला चेहरा दुसरीकडे वळवला होता. तेव्हाच सर्व लोक महालातून बाहेर जाऊ लागले आणि गंगा सुद्धा त्यांच्यासोबत बाहेरच्या दिशेने आली आणि मग सर्व लोक गाडीत बसून मंदिरासाठी निघू लागले. आरती पुढे उभ्या असलेल्या एका आलिशान गाडीत बसली होती. विक्रमनेही त्या गाडीचा दरवाजा उघडला. तेव्हाच त्याची नजर गंगा आणि शिवानीवर गेली, ज्या आता तिथून जात होत्या. त्या मागे जात होत्या. तिथे दासींसाठी एक वेगळी गाडी तयार केली गेली होती. विक्रम त्यांना थांबवत म्हणाला, "तुम्ही दोघेही आमच्यासोबत या गाडीत बसून जा. माझा अर्थ आहे तुम्ही लोक आरतीसोबत जात आहात ना, जेणेकरून आरतीला थोडे आरामदायक वाटेल. तर मला वाटते तुम्ही तिच्यासोबत गाडीत बसायला पाहिजे." आरती पटकन म्हणाली, "पण माझ्यासोबत या दासी?" हे बोलते वेळी ती एकदम शांत झाली. गंगाने विक्रमकडे पाहिले आणि जेव्हा लगेच पुढच्या क्षणी विक्रमने तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला, तेव्हा गंगा आश्चर्यचकित झाली. विक्रमने आता गाडीचा दरवाजा उघडला होता, तर भला गंगा त्याला कसं दुर्लक्ष करून पुढे जाऊ शकत होती. तिने शिवानीकडे पाहिले, तर शिवानी लगेच गाडीत बसली आणि मग त्यानंतर गंगा बसून गेली. विक्रम पुढच्या सीटवर बसला आणि ड्रायव्हरने गाडी पुढे वाढवली. ड्रायव्हरने गाडीचा आरसा आपल्या हिशोबाने सेट केला होता, पण आता विक्रमने त्याला वळवले आणि आपल्या हिशोबाने सेट करून दिला. तो वारंवार वळून मागे बघू शकत नव्हता आणि आपल्या गंगाला इतके सुंदर दिसत असताना तिच्यावर नजरही हटवू शकत नव्हता. त्यामुळे त्याने तो आरसा अशा प्रकारे सेट केला की त्याला गंगा स्पष्ट दिसावी. गंगाने आपला चेहरा खालच्या दिशेने झुकवलेला होता. गंगाने आपल्या कानात जी चांदी बाळी घातली होती, ती वारंवार गाडी हलल्यामुळे
झुलत होती आणि कधी तिच्या मानेला लागत होती, तर कधी तिच्या केसांना. तिला बघून विक्रमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य वारंवार येत होतं. आरती, जी दुसरीकडे बसली होती, तिने जेव्हा नजर वर करून विक्रमकडे पाहिले आणि मग त्याच्या नजरेचा पाठलाग केला, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर राग दिसू लागला. ती लगेच म्हणाली, "राज, आपल्याला मंदिरात पोहोचायला किती वेळ लागेल?" विक्रम हलकासा हसला आणि म्हणाला, "बस थोडाच वेळ." हे बोलते वेळी त्याने गंगावरून आपली नजर हटवली नव्हती. आरतीचा राग आणखीन वाढला. ती थोड्या रागाने म्हणाली, "मला आशा आहे की आता आपण लवकर पोहोचू." त्याची ती रागाने भरलेला आवाज ऐकून विक्रमने आता आरतीकडे पाहिले. तिला रागात बघून त्याला समजले की आरतीने त्याला गंगाकडे बघताना पाहिले आहे. तर त्याने पटकन आपली नजर दुसरीकडे फिरवली. काही वेळातच ते लोक कुलदेवीच्या मंदिराच्या बाहेर पोहोचले आणि गाडीमधून बाहेर निघाले. गंगाला विक्रमच्या गाडीतून बाहेर निघताना बघून रणजित राजेंच्या चेहऱ्यावर थोडे कठोर भाव आले. वर्षा त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, "बघत आहात तुम्ही राजेसाहेब, कसा तुमचा मुलगा तुमच्या वचनांपासून दूर जाण्याची तयारी करत आहे?" रणजित राजे लगेच म्हणाले, "असे कधी होणार नाही. विक्रम आम्हाला वचन दिले आहे की तो आरतीशी लग्न करेल, तर तो आरतीशीच लग्न करेल. आता त्याचे गंगेशी काहीही संबंध नाहीत. तर वारंवार तुम्ही गंगा आणि त्यांचे नाव एकत्र जोडू नका. हे तुमच्यासाठीही चांगले असेल वर्षाजी." हे बोलून ते लगेच पुढे वाढले. त्यांना असा त्रास झालेला बघून वर्षांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य तरंगले. ती लगेच म्हणाली, "जर विक्रम तुमच्या वचनापासून दूर जाईल तर तुम्हाला खूप वाईट वाटेल ना राजेसाहेब? पण जर विक्रम तुमच्या वचनापासून दूर नाही जाणार, तर भला माझा राजवीर राजा कसा बनेल? तुम्ही दोघे बाप-लेक त्यांच्यात सर्व काही चांगले राहील. तर मग तुमच्या दोघांमध्ये भांडण कसे होईल? आणि त्या भांडणाचा फायदा माझ्या राजवीरला कसा मिळेल? मी तर बस बघत आहे की ठिणगी कधी सुलगते आणि मग मला त्या ठिणगीला आगीचे रूप कधी द्यायचे आहे." हे बोलते वेळी तिच्या चेहऱ्यावर शैतानी स्मित हास्य तरंगले होते. तिकडे मीना तिच्या जवळ आली आणि हसून म्हणाली, "काय गोष्ट राणीसाहेब, खूप हसत आहात तुम्ही?" वर्षाने एक खोल श्वास घेतला आणि मग मीनाला काहीतरी सांगितले. मीनाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. वर्षा लगेच म्हणाली, "कोणताही प्रश्न करण्याची हिंमत करू नका. दासी आहात तुम्ही. तुम्हाला खूप काही दिले आहे मी. पण हे नका समजू की तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारू शकता. आपली जागा विसरू नका." मीनासुद्धा धूर्त हास्यासोबत म्हणाले, "बिलकुल नाही राणीसाहेब. खूप चांगल्या प्रकारे जाणते मी एक दासी आहे आणि एका चांगल्या दासीचे काम असते आपल्या राणीसाहेबांना आनंदी ठेवणे, त्यांची प्रत्येक आज्ञा मानणे. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जे हवे आहे ते होऊन जाईल." तिची गोष्ट ऐकून वर्षाच्या चेहऱ्यावर दृष्ट भाव आले. आता सर्व लोक पुढे वाढू लागले होते. जसेही सर्व लोक मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहोचले, सर्वांच्या नजरा वरच्या दिशेने उठल्या. जिथे जवळपास 400 पायऱ्या होत्या, त्या पायऱ्या चढताना जवळपास 4-5 तासांचा वेळ लागणार होता. आरती हसून इकडे-तिकडे बघत होती. तिने वर्षाकडे बघून म्हणाली, "काय इथे कोणती चालगाडी, लिफ्ट नाही आहे का? म्हणजे इतके मोठे मंदिर असेल आणि लिफ्ट नसेल असे होऊ शकत नाही. जर तुम्हाला चालत जायचे असेल तर तुम्ही जाऊन जा. मी तर लिफ्टने जाणार." तिची गोष्ट ऐकून मीना हसून म्हणाली, "इथे कोणती लिफ्ट नाही होणार राणीसाहेब. इथे तर तुम्हाला पायऱ्या चढून जावे लागेल आणि आता तर फक्त तुम्हाला आपल्या पायांनी वर मंदिरात पोहोचायचे आहे. जेव्हा तुमचे आणि राजांचे लग्न होऊन जाईल, तेव्हा तर राजे तुम्हाला उचलून वर घेऊन जातील." तिची गोष्ट ऐकून विक्रमच्या चेहऱ्यावर विचित्र भाव आले. त्याची नजर माहीत नाही का पण गंगाकडे फिरली. तिकडे गंगेचेही हृदय एका क्षणासाठी जोराने धडधडत होते. न इच्छिता देखील तिच्या डोळ्यासमोर ते चित्र बनले, जे ती नेहमी आपल्या स्वप्नात बघत होती. विक्रम तिला उचलून कुलदेवीच्या मंदिराच्या पायऱ्या चढतोय आणि ती त्याच्यासोबत गप्पा मारते. आरती रागाने म्हणाले, "पण मी इतक्या पायऱ्या नाही चढू शकत राज. मला माफ करा, पण माझे पाय दुखतील आणि तुम्हाला माहिती आहे मला स्वतःवर किती प्रेम आहे." विक्रम कोणताही भाव न दाखवता म्हणाला, "पण या पायऱ्या तर तुम्हाला चढाव्या लागतील ना?" आरती पटकन म्हणाली, "ठीक आहे, तर एक काम करा. लग्नाच्या आधीच मला उचला आणि वर मंदिरात घेऊन चला, कारण मी चालत जाऊ शकत नाही." तिची गोष्ट पूर्ण होण्याआधीच वर्षा म्हणाली, "पण असे कसे होऊ शकते?" विक्रम लगेच म्हणाला, "माफ करा आरती, पण असे होऊ शकत नाही. तुम्हाला स्वतःच पायऱ्या चढवून वरच्या दिशेने जावे लागेल." वर्षा त्याच्या गोष्टीवर हसली आणि मनातल्या मनात म्हणाली, "हो आरती बाळा, तुम्हाला वर आपल्या आपच जावे लागेल, कारण तुमचे राजे तर कोणा दुसऱ्याला उचलून वर घेऊन जातील. पण कसे हे तुम्ही माझ्यावर सोडून द्या." हे बोलते वेळी तिच्या चेहऱ्यावर एकदा पुन्हा धूर्त हास्य आले होते. लवकरच येत असलेल्या भाग 10व्यात 2 हृदयांच्या धडकनाचा खेळ बदलतोय.
पण प्रेम जिंकेल की धोका जाणून घ्यायला तयारीत राहा. आणि हो, असा थरारक ट्विस्ट चुकवू नका. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.